नमस्कार विद्यार्थ्यांनो, नवीन सत्रात आपले स्वागत आहे. मागील विषयामध्ये आपण कापड आणि तंतूंच्या प्रकारांवर चर्चा केली. कापडांमध्ये समाविष्ट आहे कापूस, रेशीम, लोकर, ताग, नायलॉन, टेरिलिन, रेयॉन आणि पॉलिस्टर इत्यादी विविध. कापड हे धाग्यापासून बनवले जाते आणि धागा अनेक तंतूंनी बनलेला असतो. तंतू नैसर्गिक आणि कृत्रिम स्रोतांपासून मिळवता येतात. कापूस आणि ताग हे नैसर्गिक वनस्पती स्रोतांपासून येतात, तर रेशीम आणि लोकर हे रेशीम किडे आणि मेंढ्यांसारख्या नैसर्गिक प्राण्यांच्या स्रोतांपासून मिळतात. पॉलिस्टर, टेरिलिन, नायलॉन आणि ॲक्रेलिक सारख्या रासायनिक पद्धतीने विकसित केलेल्या धाग्यांपासून कृत्रिम कापड तयार केले जाते. धागे मिळवण्यासाठी आपल्याला प्रथम त्यांच्या स्रोतांपासून तंतू वेगळे करावे लागतील. सूत कातून धागे व त्यापासून कापड या नवीन विषयात आपण वनस्पतींमधून कापूस आणि तागाचे तंतू कसे काढले जातात याचा शोध घेऊ. हा इयत्ता 6वीच्या विज्ञानातील फायबर ते फॅब्रिक, धागे ते वस्त्र या धड्याचा भाग असेल. कापूस पिकाच्या फळांपासून किंवा कापसाच्या बोंडांपासून कापसाची कापणी केली जाते, ज्यामध्ये कापसाचे तंतू आणि बिया असतात. कापसाचे पीक काळ्या मातीत आणि उबदार हवामानात घेतले जाते. या प्रकारची माती पोषक तत्वांनी समृद्ध असते आणि त्यात पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता चांगली असते आणि कापसाच्या लागवडीसाठी फायदेशीर असते. कापसाच्या बोंडाच्या उघड्यावर दिसणाऱ्या लहान फुगीर संरचना म्हणजे कापसाचे तंतू. हे तंतू कातून सूत किंवा धागा बनवतात आणि नंतर कापड तयार करण्यासाठी वापरले जातात. कापसाचे तंतू बियाण्यांपासून वेगळ्या करण्याच्या प्रक्रियेला जिनिंग म्हणतात. अध्ययन निष्पत्ती या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. कापसाच्या तंतूंचे धाग्यात रूपांतर कसे होते हे समजून घ्या. धागा कातण्याच्या यंत्रणेचे वर्णन करा. तागाच्या धाग्याच्या निर्मितीबद्दल जाणून घ्या. धाग्याचे कापडात रूपांतर कसे होते ते जाणून घ्या. कीवर्ड्स, अति महत्त्वाचे शब्द. जिनिंग, टक्कळी हे हाताने सूत काढण्याचे एक छोटेसे यंत्र. तंतूला पीळ देऊन त्याचा धागा बनवणे. कातणे, चरखा, खादी, विणकाम, यंत्रमाग, विणकाम. फायबर ते फॅब्रिक, धाग्यापासून कापड या धड्याचा संकल्पना नकाशा पाहूया. तुम्ही कधी तेलाच्या दिव्यांसाठी वाती बनवल्या आहेत का?
या वाती बनवण्यासाठी आपण कापसाचा वापर करतो. गाद्या, रजई आणि उशा भरण्यासाठी देखील कापसाचा वापर केला जातो. कापसाच्या तंतूंवर प्रक्रिया करण्यासाठी जिनिंग ही पहिली पायरी आहे. जिनिंग पारंपरिकपणे हाताने आणि मशीनद्वारे देखील केले जात असे. कापसाच्या तंतूपासून सूत बनवणे. कापसाच्या तंतूंपासून सूत तयार करण्याच्या प्रक्रियेला कातणे म्हणतात. या प्रक्रियेदरम्यान कापसाचे तंतू बाहेर काढले जातात आणि एकत्र गुंडाळले जातात आणि सूत तयार करतात. कापणीनंतर गोळा केलेला कापूस स्वच्छ केला जातो, धुतला जातो आणि जिनिंगमध्ये वेगळे केले जाते आणि तंतूंमध्ये संरेखित केले जाते. या प्रक्रिया केलेल्या कापसाच्या तंतूचा वापर सूत कातण्यासाठी केला जातो, परंतु हे नाजूक असते. धागा मजबूत करण्यासाठी ते रंगवले जातात आणि रसायनांनी त्यावर प्रक्रिया केली जाते आणि ते कापड उत्पादनासाठी योग्य बनवले जातात. सूत कातण्यासाठी वापरण्यात येणारे एक साधे उपकरण म्हणजे हाताने फिरवलेली एक चकती किंवा टकळी. चरखा हे सूत कातण्यासाठी वापरले जाणारे आणखी एक हाताने चालवले जाणारे उपकरण आहे. स्वातंत्र्य चळवळी दरम्यान महात्मा गांधींनी चरख्याचा वापर लोकप्रिय केला. त्यांनी लोकांना खादी म्हणून ओळखले जाणारे कपडे घालण्यास आणि ब्रिटिश गिरण्यांमधून आयात केलेले कपडे टाळण्यास प्रोत्साहित केले. खादीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने 1956 मध्ये खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची स्थापना केली. मोठ्या प्रमाणात सूत उत्पादनासाठी कताई यंत्रे वापरली जातात. कताई केल्यानंतर धाग्याचा वापर कापड तयार करण्यासाठी केला जातो. तागाचे धागे. तुम्ही गोण्या पाहिल्या आहेत का? वाहतूक करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. पिकांच्या कापणीचे पॅकिंग, भात, मिरची, शेंगदाणे, वाटाणे आणि इतर व्यावसायिक या पिशव्या जड पदार्थ वाहून नेणाऱ्या खडबडीत तागाच्या कापडापासून बनवल्या जातात. तागाचे धागे बनवण्याची प्रक्रिया कापसाच्या धाग्यापेक्षा वेगळी असते. तागाला त्याच्या रंग आणि चमकमुळे सोनेरी धागा असे म्हणतात. तागाचे कापड कापसापेक्षा कठीण, जमिनीवर मजबूत पसरतात आणि खडबडीत असते. कपडे बनवण्यासाठी सामान्यतः तागाचा वापर केला जात नाही. तागाचे धागे बनवणे. तागाचे तंतू तागाच्या झाडाच्या देठापासून मिळवले जातात. कापणीनंतर देठ कापून अनेक दिवस पाण्यात बुडवले जातात. देठ भिजवल्याने साल कुजते, ज्यामुळे ती सोलणे सोपे होते. साल काढून टाकल्यानंतर तंतू देठापासून वेगळे केले जातात. हे तंतू नंतर पूर्णपणे विंचरून स्वच्छ केले जातात, जेणेकरून ते तागाचे धागे बनवण्यासाठी तयार होतील. हे तागाचे धागे आता गोण्या बनवण्यासाठी वापरले जातात. अंबाडी
आणि बांबूपासून देखील तंतू बनवता येतात. भांग आणि अंबाडी हे कपडे बनवण्यासाठी वापरले जाणारे इतर वनस्पती तंतू आहेत, परंतु ते कापसापेक्षा कमी वापरले जातात. आपण धाग्यापासून कापड कसे तयार करू शकतो? धाग्यापासून कापड बनवण्याचे अनेक मार्ग आहेत. विणकाम आणि यंत्राद्वारे विणकाम या दोन मुख्य प्रक्रिया आहेत. कापड तयार करण्यासाठी दोन धाग्यांचे संच एकत्र करण्याच्या प्रक्रियेला विणकाम म्हणतात. टकली चरखाच्या मदतीने कापड विणण्यासाठी धाग्याचे धागे उभ्या आणि आडव्या ओळींमध्ये एका यंत्रमागात व्यवस्थित केले जातात. विजेवर चालणाऱ्या यंत्रमागांचा वापर करून मोठ्या प्रमाणात सूत कातणे केले जाते. घरी विणण्यासाठी मानव वापरत असलेल्या यंत्रांना हातमाग म्हणतात. तेलंगणा राज्यात गढवाल, सिरिसिला, वेंकटगिरी, कोठाकोटा, नारायणपेट आणि पोचमपल्ली सारख्या ठिकाणी हातमाग उद्योग चांगला विकसित झाला आहे. वारंगल हे गालिचा उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. एका धाग्याचे विणकाम. विणकामात कापड तयार करण्यासाठी एकाच धाग्याचा वापर केला जातो. जर विणलेल्या मोजे किंवा स्वेटरमधून धागा काढला तर कापड उलगडेल. स्वेटर सारख्या कपड्यांच्या वस्तू बनवण्यासाठी विणलेले कापड वापरले जाते. विणकाम हाताने किंवा मशीनने करता येते. चटई बनवणे. नारळाची पाने किंवा 2 वेगवेगळ्या रंगांच्या कागदाच्या पट्ट्या वापरा. नारळाची पाने वापरत असल्यास मधली शिरा कापून 2 भाग करा. पट्ट्या एकमेकांना समांतर ठेवा. दुसरी पट्टी घ्या आणि उभ्या पट्ट्यांमध्ये आडव्या पद्धतीने घाला. चादरीसारखी रचना किंवा विणलेली चटई तयार होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू ठेवा. चटई विणण्यासाठी खजुराची पाने देखील वापरली जातात. प्राचीन लोक कपडे घालण्यासाठी झाडाची साल, मोठी पाने आणि प्राण्यांच्या कातड्यांचा वापर करत असत. सुरुवातीच्या कृषी समुदायांमध्ये फांद्या आणि गवतापासून चटई आणि टोपल्या बनवल्या जात असत आणि वेली किंवा प्राण्यांच्या लोकरीपासून कापड बनवले जात असे. सुरुवातीच्या भारतीय लोक गंगा नदीजवळील प्रदेशातील कापसाचा वापर करत असत, तर प्राचीन इजिप्शियन लोक नाईल नदीजवळील कापूस आणि अंबाडीची लागवड करत असत. सुरुवातीला लोक शिवणकाम न करता कापड घालत असत, परंतु शिवणकामाच्या सुईच्या शोधामुळे शिवणकाम शक्य झाले. साड्या, धोती आणि पगडी यासारखे काही कपडे आजही न शिवता वापरले जातात. भारतात विविध प्रकारचे कापड आपण पाहतो. आम्हाला आशा आहे की तुम्हाला समजले असेल की धाग्याचे कापडात रूपांतर कसे होते. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी: ज्यूट खडबडीत आणि मजबूत असते, ज्याचा वापर जड वजनाचे साहित्य वाहून नेण्यासाठी गोण्या बनवण्यासाठी केला जातो. कापसाच्या तंतूमधून बिया काढून टाकण्याच्या प्रक्रियेला जिनिंग म्हणतात. तंतूंपासून सूत बनवण्याच्या प्रक्रियेला
सूत कातणे म्हणतात. धाग्यांपासून कापड उभे आडव्या धाग्यांचे विणकाम आणि एका धाग्याचे विणकाम करून बनवले जाते. कापड विणण्यासाठी हातमाग किंवा यंत्रमाग वापरले जातात.